अतिशय प्रतिभावान म्हणता येईल त्याप्रमाणे त्यांचं हे आहे, लिखाण आहे. आणि त्यांना अनेक उपमा मिळालेल्या आहेत. त्याच्यामध्ये कवी कुलगुरू कालिदास, त्याच्यानंतर त्यांच्या उपमा ज्या आहेत त्या अतिशय प्रसिद्ध आहेत. आणि त्याच्यामुळं त्यांना उपमा कालिदासस्य अशी पण एक उपाधी मिळालेली आहे. आणि रघुवंश हे जे महाकाव्य आहे रघुकुळावरती लिहिलेलं आहे. रामाच्या जे कुळ आहे रघुकुळ म्हणतात, तर त्याच्यावरती लिहिलेलं आहे. त्याच्यामुळं त्यांना रघुकार कालिदास असं पण म्हटलेलं जातं. आणि कविता कामिनी विलास असं म्हणजे त्यांचं जे लिखाण आहे, त्यांची जी लिखाणाची शैली आहे, त्यांचा कल्पनाविलास आहे तो अतिशय उच्च दर्जाचा आहे. त्याच्यामुळं त्यांचं जे लिखाण आहे ते सगळ्यांनी अगदी डोक्यावर घेतलेलं आहे. आणि संस्कृतमध्ये कालिदासांच्या शिवाय संस्कृत साहित्याची कल्पना करणं हे म्हणजे दुरापास्तच म्हणायला हवं. कारण इतका मोठा साहित्यकार होऊन गेलेला आहे. आणि प्रतिभावान म्हणजे किती का एक क्षणार्धात त्यांना काव्य सुचायचं. आणि कोणी भोजराजांच्याच दरबारी जेव्हा त्यांच्याकडे काही असे कोडे असायचे, तर ह्याचं कसं करायचं त्याच्यावरती ते इतके चांगले उत्तरं द्यायचे. म्हणजे आपण अकबर बिरबलचं जसं पाहतो तसं, आता अकबर बिरबल हे नंतरचं आहे, पण त्याप्रमाणे त्यांचे जे भोजराजांच्या दरबारामध्ये त्यांच्या कथा ज्या आहेत त्या अतिशय प्रसिद्ध आहेत. तर त्यांचे जे नाटक जे त्यांनी लिहिलेलं आहे ते विक्रमोर्वशीय, मालविकाग्निमित्रम आणि अभिज्ञान शाकुंतलम असे हे 3 नाटकं त्यांनी लिहिलेले. खंडकाव्य जे आहेत ते कुमार संभवम आणि रघुवंशम असे आहेत. ऋतुसंहार आणि मेघदूतम असे जे आहेत ते खंडकाव्य आहेत. आणि महाकाव्य जे आहेत ते कुमार संभवम आणि रघुवंशम हे महाकाव्य आहेत. आता महाकाव्य आणि खंडकाव्य ह्याच्यामध्ये फरक असा असतो का महाकाव्य हे खूप दीर्घ आहे, मोठं असतं. त्याच्यामध्ये सर्ग असतात. सर्ग म्हणजे अध्याय म्हणतो ना आपण, त्याला तसे सर्ग म्हणतात. तर असे सर्ग असतात. रघुवंशामधला 19 सर्ग आहेत. आणि त्याच्यानंतर कुमार संभवम, रघुवंशाच्या नावावरूनच कळतं की हे आपल्याला रामाच्या काळातले जे म्हणजे रामाचे मूळ पुरुष दिलीपापासनं चालू झालेले. आणि मग तिथून ते अगदी अग्निवर्ण हा शेवटचा जो राजा होऊन गेला आहे रघुकुळातला, त्यापर्यंत 20 राजांचा त्याच्यामध्ये उल्लेख आहे. तर महाकाव्य जे आहे ते हे सर्गामध्ये आहे. आणि त्यामध्ये अनेक गोष्टी, त्याच्यामध्ये अनेक कथानक, अनेक स्थान असे महाकाव्यात येतात. आणि कुमार संभवम हे कार्तिकेयावरती आहे. शिवपार्वती विवाह आणि तारकासुराला मारण्यासाठी कार्तिकेयाचा जन्म, शिवाला पुत्र व्हायला पाहिजे आणि मग तो त्या तारकासुराला मारेल असा त्याचा इतिहास आहे. आणि मग त्या शिवपार्वतीच्या विवाहाच्या संदर्भात काही त्याच्यातल्या त्या कुमार संभवममध्ये आहे. तर ते आहे हे पण महाकाव्यच आहे. आणि खंडकाव्य म्हणजे ऋतुसंहार आणि मेघदूतम आहे. तर खंडकाव्य हे तुलनेत लहान असतं. आज जरा आपण मेघदूतमवरती जास्त चर्चा करायचं असं माझ्या डोक्यात आहे. तर खंडकाव्य म्हणजे एका ठिकाणीच झालेला हे काव्य झालेलं असतं. म्हणजे तिथे स्थान वेगवेगळे नसतात. आणि खंडकाव्यामध्ये साधारणपणे प्रवास, त्याच्यानंतर काही शृंगाराचा काही भाग आणि काही दुःख असं असेल तर त्या खंडकाव्यामध्ये मांडलं जातं. आणि नाटक जे आहेत ते नाटक तर आता आपल्याला माहितीच आहेत, नाटकाचे वेगवेगळे अंक असतात वगैरे, हे तर सगळं माहितीच आहे. तर खंडकाव्य हे जे आहे तर हे मेघदूतम आहे. तर मेघदूतम खंडकाव्यामध्ये कालिदासांनी इतकं अप्रतिम वर्णन केलेलं आहे का ह्याच्यामध्ये साहित्य ह्याच्यामध्ये त्याला अगदी शिरोमणी म्हणून त्याचं नावाजलेलं आहे कालिदासांचं.
आणि त्याच्यात एक विरही यक्ष राजा कुबेर जो देवांचा जो हे आहे, कुबेर हा कोशागार प्रमुख म्हटलं तरी चालेल देवांचा. तर तो कुबेराच्या पदरी हा यक्ष जो आहे तो काम करत होता. त्याची कथा अशी आहे का तो यक्ष त्या कुबेराच्याकडे काम म्हणजे त्याचं नेमून दिलेलं जे काम होतं ते कुबेराला पहाटेच्या वेळी पूजेसाठी त्या सरोवरातून कमळं आणून द्यायचे. हे त्या यक्षाचं काम होतं. तर त्यामध्ये तो नवीन लग्न झालेला असल्यामुळं त्याला सकाळी पत्नीचा सहवास हवा म्हणून तो रात्रीच कमळ आणून तोडून ठेवायचा आणि सकाळी कुबेराला नेऊन द्यायचा. त्या ह्याच्यामध्ये रात्री कमळामध्ये जो भुंगा असतो तो भुंगा तो तसाच असतो, कमळातच असतो. आणि सकाळी पूजा करताना कुबेराला तो भुंगा चावतो आणि त्याच्यावरनं त्याच्या लक्षात येतं का हे फुलं जे आहेत हे रात्री तोडलेले आहेत. आणि मग तो त्याला शाप देतो का ज्याच्या हव्यासासाठी तू म्हणजे कामामध्ये कुचराई केली त्याच्यापासनं तुझा विरह करावा लागेल. म्हणजे त्याला पत्नीपासनं 1 वर्षाची विरहाचे ह्याच्यासाठी म्हणून तुला बाहेर पाठवलं जातं त्याला कालिदासाला यक्षाला. आता ह्याच्यामध्ये कालिदासांनी काय केलेलं आहे का कश्चन असं नाव दिलेलं आहे. म्हणजे कश्चन म्हणजे कोणीतरी एक यक्ष. आता कोणीतरी म्हणजे त्याला नाव नाही दिलेलं. म्हणजे पुढे काय होतं का हे वाचताना आपणच यक्षाच्या भूमिकेत जातो आणि त्या काव्याबरोबर आपला प्रवास चालू होतो असं होतं. तर मग त्या ह्याच्यामध्ये आणि काही जणांनी दुसरा एक कथाभाग घेतलेला मांडला आहे का त्याला त्या बागेची रक्षणाची जबाबदारी दिलेली असते आणि मग तो तिथे कामामध्ये त्याच्यात कुचराई करतो. त्यावेळी इंद्राचे हत्ती येऊन ती बाग तुडवतात वगैरे असं पण एक आहे. पण काही असो त्याच्या कामामध्ये त्याच्याकडनं प्रमाद घडलेला आहे म्हणून त्याला ही शिक्षा दिलेली आहे 1 वर्षाचा विरह बायकोपासून असं म्हणून त्याला पाठवतात. आता तो पाठवल्यानंतर तो जातो कुठे यक्ष तर रामगिरी पर्वतावरती. आता रामगिरी पर्वत हा साधारणपणे रामटेकला भौगोलिकदृष्ट्या रामटेक असं त्याचं हे आहे समजलं जातं. पण काही ठिकाणी छत्तीसगडमध्ये पण रामगिरी पर्वत असा समजला जातो. आपल्याला त्या वादामध्ये जायचं नाही आहे. आपण रामगिरी पर्वतावरती हा यक्ष गेलेला आहे 1 वर्षासाठी, विरही अवस्थेत आहे. त्याला एकदम तो सैरभैर झालेली त्याची अवस्था दाखवलेली आहे. आणि मग तो काय इतका हे झालेला आहे विरहामध्ये म्हणजे त्रास कंटाळल्यासारखा झालेला आहे. आणि त्या रामगिरी पर्वतावरती तो फिरत असतो आणि 7-8 महिने झाले त्याला अगदी म्हणजे तो विरहामध्ये असतो. आणि त्यावेळी मग आता त्याला वाटतं का आता आपली पत्नी तिकडे काही जीवाचं बरं वाईट तर करणार नाही. मग तिला आपल्याला संदेश कसा पाठवता येईल असा तो विचार करत असतो. आता ह्याच्यावरती उपजीव्य काव्य जे म्हणतो, उपजीव्य ग्रंथ जो आहे तो रामायण आहे. ह्या कालिदासाचं जे ह्याचं आहे तर त्याने रामायणाच्या वरनं हा थोडासा कथाभाग घेतल्यासारखा आहे. राम जसा वनवासात असतो, मग हनुमान जसा त्याला दूत म्हणून जातो, तशा प्रकारे त्यांनी थोडंसं त्याच्यामध्ये साधर्म्य आढळतं. तर मग आता तो विचार करत असतो का आपण म्हणजे इथे आहोत रामगिरी पर्वतावरती पण बायकोला आता माहितीच नाही आहे. त्यावेळी हे काही साधनं नव्हती कम्युनिकेशनची. त्याच्यामुळं मग त्याला कळत नाही का आता कसं काय हिला संदेश पाठवायचा. आणि मग त्या ह्याच्यात तो विचार करत असताना इतका क्षीण झालेला असतो तर त्याच्या हातातलं जे सुवर्णाचं जे कडं असतं ते गळून पडतं त्याच्या हातातून. आता सुवर्णाचं कडं गळून पडल्यानंतर सर्वसाधारण कोणीही असा विचार करेल का ते शोधायला पाहिजे. पण तो काय कुबेराचा सेवक असल्यामुळं त्याला त्याचं काही पडलेलंच नाही आहे. आणि त्याच्यानंतर मग तो एक
आश्रम बांधतो का स्वतःला राहण्यासाठी, मग त्या आश्रमात मन नाही लागत दुसरा आश्रम बांधतो, असे अनेक आश्रम बांधतो. कारण काय होतं का आश्रम म्हणजे काय, जिथे श्रम शांत होण्याचं ठिकाण जे आहे ते आश्रम आहे. आणि तिथे त्याचं श्रम शांत होतच नाही आहेत, कारण तो विरहात आहे त्याच्यामुळं, आणि त्याच्याशी बोलायला कोणीही नाही आहे. त्याच्यामुळं मग तो एकदम त्याला तो सैरभैर झालेला आहे. आणि मग तो त्या ह्याच्यामध्ये तो विचार करतो का आता आपल्याला निरोप कसा देता येईल. मग त्यावेळी तो रामगिरी पर्वतावर असताना एकदम तिथे त्याला मोठा काळा मेघ दिसतो. आता आषाढ महिन्यातला मेघ म्हणजे हा पाणी भरलेला, म्हणजे पाण्याचा असलेला, त्याच्यामुळं त्याचा रंग हा काळसर असतो. तर तो काळा मेघ त्याला दिसतो. मग तो मेघ त्याला दिसल्यानंतर त्याला कल्पना कशी सुचते, कालिदासाला कल्पना कशी, म्हणजे वर्णन कसं करतो का हा वप्रक्रीडा करणारा, म्हणजे वप्रक्रीडा करणारा गज. म्हणजे वप्रक्रीडा म्हणजे काय असतं का जेव्हा पहिला पाऊस पडतो, पहिला पाऊस पडल्यानंतर मातीचा जो सुगंध येतो तो सगळ्यांनाच म्हणजे मोहून टाकणारा असतो. आणि मग प्राणी जे असतात, आता हे रेडा किंवा असे जे शिंगवाले जे प्राणी असतात ते काय करतात, अशी माती उकरतात आणि आतमध्ये नाक खुपसून त्याचा वास घेतात त्या मृदगंधाचा. पण आता हत्ती जो आहे तो समोरून असा हे करू शकत नाही, टक्कर किंवा पर्वताला वगैरे टक्कर देऊ शकत नाही, कारण त्याचे दात जे आहेत ते तुटतील अशाने. मग तो काय करतो, तिरपाहून असा ढुसण्या मारतो आणि मग तो वास घेतो मातीचा. तर मग तो जो तिरपाहून पर्वताला ढुसण्या मारणाऱ्या मेघासारखा हे हत्तीसारखा त्याप्रमाणे त्याला तो काळा मेघ दिसतो कालिदासाला, अशी उपमा दिलेली आहे त्यांनी. म्हणजे किती त्यांचं कुठे कशाला काय उपमा द्यायची हे खरंच कालिदासांचं अतिशय म्हणजे फार सुंदर उपमा असतात. वप्रक्रीडा असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि मग तो वप्रक्रीडा करणारा मेघ असा हत्तीसारखा मेघ त्याला दिसतो. मग तो त्या मेघाला असं संवाद करतो. कालिदासांनी काय केलेलं आहे का प्रत्येक म्हणजे अचेतन ज्या गोष्टी आहेत, जे निर्जीव गोष्टी आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा जीव ओतून सजीव केलेले आहेत. आणि इतक्या सजीव केल्या तर खरोखर आपल्याला असं वाटतं का त्या बोलत आहेत किंवा असं काहीतरी, इतकं त्यांचे संवाद आणि वर्णन इतकं सुंदर असतं. आणि मग तो त्या मेघाला यक्ष म्हणतो का अरे तू मला माझ्या पत्नीला संदेश देशील का, आणि मी अलकापुरीला राहतो. अलकापुरी म्हणजे कैलास मानसरोवराच्या तिथे, स्वर्गाच्या तिथे. तर तिथे मी राहतो आणि तिथे माझी पत्नी आहे आणि मी इकडे सुरक्षित आहे, हा संदेश द्यायचा आहे. आता वास्तविक पाहता मेघाला स्वतःची गती नाही, तो वायूच्या ह्याच्यावरती अवलंबून असतो. वायू जसा ज्याप्रमाणे वारा येईल त्याप्रमाणे तो चालत असतो, मेघ जात असतो. परंतु तरीही तो त्याला म्हणतो का तू माझ्या पत्नीला संदेश दे. आणि हे खंडकाव्य म्हणजे खंडकाव्यातलं दुसरं एक वैशिष्ट्य असं असतं का यक्षही त्याच जागी आहे, मेघही त्याच जागी आहे, पण प्रवास हा पूर्ण चाललेला आहे. म्हणजे प्रवास इतका आहे का त्या रामगिरी पर्वतापासून कैलास मानसरोवरापर्यंत आपण जातो, पण प्रत्यक्षामध्ये ते दोघेही जिथले तिथेच आहेत. म्हणजे इतका हा सुंदर प्रवास वर्णन केलेला आहे या कालिदासांनी का त्याच्यामध्ये म्हणजे प्रत्येक ठिकाणचं. तर मग त्याच्यामध्ये तो म्हणतो का ह्याला का यक्षिणीला माझ्या बायकोला सांगून दे का बुवा मी इकडे व्यवस्थित आहे. आणि जर तिला हे कळलं तर उरलेला जो विरहाचा काळ आहे, आता तो उरलेला विरहाचा काळ म्हणजे तो त्यांनी सांगितलेला आहे का जेव्हा प्रबोधिनी एकादशी येईल, म्हणजे कार्तिक एकादशी, त्यावेळी माझा हा विरह संपेल आणि मग मी तुला भेटायला येईन असं तो सांगतो. त्या ह्याच्यासाठी तो मेघाला दूत म्हणून हे करतो. आणि मग त्याला सांगतो का तू फक्त दूत म्हणून जाऊ नको बरं का, तू काय कर, रस्त्यामध्ये जे जे काही ठिकाणी होरपळून निघणारे जे लोक आहेत उन्हाच्या काहिलीपासून, त्यांच्यावर पण हे कर, वर्षात म्हणजे पाऊस पाडून त्यांना शांत कर. आणि त्याच्यानंतर
मंदम मंदम नुदती पवनम, म्हणजे आता जसं कसं मंदम मंदम म्हणजे सावकाश सावकाश जो वारा वाहतोय त्याच्यावरनं तू अलगद असं जा, आणि तू जड आहेस, पाणी भरलेलं आहे तुझ्या ह्याच्यामध्ये, त्याच्यामुळं मग तू काय कर, हा जो वारा आहे हा तुला अनुकूल आहे आणि मग त्याप्रमाणे तू प्रवास कर. आता हे सगळं वृत्त जे लिहिलेलं आहे हे मंदाक्रांत ह्या वृत्तात लिहिलेलं आहे. मंदाक्रांता वृत्त म्हणजे शांत चालणारं, आपण म्हणतो शांताकारम भुजगशयनम, म्हणजे कसं मंद मंद, त्याचे उच्चार पण असे सावकाश असतात. हे सगळं जे आहे ते मंदाक्रांता वृत्ताच आहे. तर मग आता तू जसं जाशील तसं तू इतरांना लाहिली झालेल्या लोकांना तू त्या शांत कर. त्याच्यानंतर ज्या नद्या आहेत नद्यांना त्यांनी मेघाची प्रेयसी समजलेलं आहे, आणि नद्यांना ज्या विस्तीर्ण नद्या आहेत त्या आता वेणीसारख्या झालेल्या आहेत, कारण उन्हाळ्याच्यामुळं त्यांचा प्रवाह हा बारीक चिंचोळा झालेला आहे आणि वेणीसारख्या झालेल्या आहेत. त्या नद्यांना तू वृष्टी करून त्यांचा प्रवाह हे कर, मोठा कर, प्रवाहित कर त्यांना. आणि त्याच्यामुळं जेव्हा तू रिक्त होशील, आता निश्चितच तो पाऊस पडल्यानंतर रिक्त होशील, त्यावेळी तू दुसऱ्या ह्याच्यात प्राणीप्राशन कर आणि मग पुढे जाऊन पुन्हा हे कर. आता मग ह्याच्यामध्ये अर्थांतरन्यास असं म्हणजे काय आहे का, अर्थांतरन्यास म्हणजे एक अलंकार आहे. तर तो कसा आहे का, त्याचा अर्थ म्हटलं तर साधा आहे आणि म्हटलं तर त्याचा आतमध्ये गर्भित अर्थ असतो. तर रिक्त सर्वो भवती ही लघुता पूर्णता गौरवाय, म्हणजे रिक्त म्हणजे रिकामे जे आहेत ते म्हणजेच काय तर दरिद्री किंवा असं जे आपण म्हणतो ते दरिद्री लोक जे असतात ते काय आहेत का, त्यांना हलकेपणा प्राप्त होतो. आणि जे पूर्णतेमुळं काय होतं म्हणजे श्रीमंतीमुळे काय होतं तर गौरव प्राप्त होतो त्यांना. म्हणजे आता रिकामा ढग आहे, रिकामा मेघ आहे तो, तर तेव्हा त्याला लघुता प्राप्त होईल, आणि पूर्ण जेव्हा भरलेला असेल तेव्हा तू गौरवाला प्राप्त होशील, असा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणजे हा अर्थार्थन्यास हा जो आहे हा कालिदासांचा अतिशय म्हणजे आवडता आहे अलंकार आहे. त्याचप्रमाणे त्यांनी आणखीन एका ठिकाणी असं वापरलेलं आहे, कामार्था ही प्रकृता कुप्रणा चेतनेषु, म्हणजे काय का प्रेमात जे विव्हळ झालेले जे लोक असतात ते चेतन आणि अचेतन वस्तू हे दोन्ही समानच समजतात. त्याच्यामुळं कालिदासांनी त्याच्यामधनं आणखीन एक हे केलेलं आहे का, ह्या ज्या अचेतन वस्तूंना त्यांनी जे जिवंतपणा आणलेला आहे किंवा मानवी रूप दिलेलं आहे, त्याच्यामुळं काय होतं तर जर कोणी टीका केली तर त्यांनी ह्या प्रेमामध्ये विव्हळ झालेल्या लोकांनी काही असा प्रमाद केला तरी चालू शकतो, असं त्यांनी स्वतःची पण सुटका करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर मग जेव्हा तो हे जातो, मेघ जो पुढे पुढे जात राहतो त्यावेळी सूर्यकिरणांचा खेळ चालतो, आणि मग सूर्यकिरणांचा खेळ चालल्यानंतर ढगावरती जेव्हा सूर्यकिरण पडतात त्यावेळी काय होतं का, इतके सुंदर दिसतात का त्या ह्याच्यामध्ये रत्नछाया व्यतिकर इव प्रेक्षम तत्पुरसाद, असं म्हणजे ज्याप्रमाणे वारुळातून एखादा साप बाहेर पडणं, सळसळणारा साप जसा बाहेर पडतो तशी एखादी आकृती ढगाच्या भोवती पहा किनार एक अशी सूर्यकिरणाची येते, ती इतकी सुंदर दिसते, लोभस दिसते का ती त्या ह्याच्याप्रमाणे दिसते का एखादा वारुळातनं निघालेला साप आहे. कधी ते ढगाचं रूप हे विष्णू समान समजतात. आता म्हणजे इतकं त्यांच्यावरती त्या मेघाला जे आहे ते त्यांनी इतके वेगवेगळे रूपं दिलेले आहेत का आपल्याला खरंच वाटतं का तो एक डोळ्यासमोर आपले चित्र उभं राहतं. तर ढग आहे आणि त्याच्यावरती सूर्यकिरणं पडलेत, चंदेरी सोनेरी असे सूर्यकिरणं पडलेले आहेत आणि तो सापासारखा आकार दिसतो वगैरे असं आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर इंद्रधनुष्याच्या बद्दलची छान उपमा दिलेली आहे. मग ते हे जे तू जाशील त्यावेळी बऱ्याच अशा ग्रामीण महिला
वाट पाहतात का आता पाऊस केव्हा येईल, ढग तर आलेले आहेत, म्हणून त्या अशा तुझ्याकडे आशेने पाहतील, तुझ्याकडे वरती पाहतील. आणि मग त्यावेळी तू त्यांचा हिरमोड करू नको, तू त्यांच्यावरती वृष्टी कर. त्यांनी शेतीची सगळी तयारी करून ठेवलेली आहे, त्याच्यामुळे त्यांच्यावरती तू वृष्टी कर. मग त्याच्या पुढे तू जाशील तेव्हा एक तुला आम्रकूट पर्वत लागेल, आणि आम्रकूट पर्वताच्या तिथे मात्र काय सुंदर आमराई आहे. त्या आमराईवरती तू सिंचन कर आणि तिथे थांब, लागलं तर तू थोडा वेळ ते, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि विंध्य पर्वतावरून जेव्हा तू पुढे जाशील तेव्हा तुला रेवा नदी लागेल. रेवा म्हणजेच नर्मदा नदी लागेल. त्यावेळी काय तू त्या म्हणजे आता हे सगळं जे वर्णन केलेलं आहे कालिदासांनी, ते मेघाच्या दृष्टीने केलेलं आहे. म्हणजे त्याला वरतून काय दिसेल तर आमराई दिसेल, तर आमराईचे आंबे लागलेले कसे दिसतील तुला, तर पिवळसर काहीतरी लोंबतंय असं दिसेल. आपण खालून पाहू तर आंबे लागलेले दिसू, पण वरतून म्हणजे त्यांनी कुठेही अशी गफलत केली नाही काय, म्हणजे मेघाच्याच दृष्टीने जे पाहतायत त्याचप्रमाणे त्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि मग नर्मदा नदी लागेल तुला, रेवा नदी. त्या रेवा नदीचा परिसर म्हणजे एखाद्या हत्तीवर काढलेल्या वेलबुट्टीप्रमाणे तुला जाणवेल. तर वेलबुट्टीप्रमाणे म्हणजे काय, तर त्या नर्मदा नदीचा जो पात्र आहे त्याच्या आजूबाजूला संगमरवरी खडक आहेत, आणि ते जे पांढरे दगडं जे संगमरवराचे आहेत ते असे तुझ्या म्हणजे एखाद्या काळ्याशार ह्याच्यावरती पांढरे छान दगडं, म्हणजे एखाद्या हत्तीवरती वेलबुट्टी जशी काढावी, त्या माहुताने आंघोळ घातल्यानंतर काही असं ते खडूनी काढल्यासारखं करतात, त्याप्रमाणे त्यात तुला ती भासेल. आणि ती त्याचं तू हे कर, म्हणजे आस्वाद घे. मोर तुझ्या आगमनाने खूप थैथया नाचतील वगैरे. आणि हंसांना मात्र चिखल आवडत नाही. हंस हे शुभ्र पांढरे असतात आणि त्यांना चिखल आवडत नाही. ते काय करतात का, जोपर्यंत पाऊस येण्याच्या आधीपर्यंत आपल्या इकडच्या भागात राहतात. जशी पावसाची चाहूल लागते तसे ते उडून कैलास मानसरोवराच्या तिकडच्या दिशेने जातात. मग ते जाताना काय घेऊन जातील, तर ते स्वतःच्या भोवती सोबत शिदोरी नेतील. आणि ती शिदोरी म्हणजे काय असते, तर कमळाच्या ह्याच्यामधले जे काड्या असतात, मध्ये कमलदंडी जे असते ती त्यांचं ते खाद्य असतं, आणि ती शिदोरी ते तोंडात घेऊन जातील, असं त्यांनी ह्याचं वर्णन केलेलं आहे. आणि मग हंस काय होईल, हंस तू येणार म्हटलं का हंस पुढे जाईल, याचा अर्थ तू तुझा पथदर्शक आहे. आणि तो पथदर्शक असल्यामुळं काय होईल का, तुला अलकानगरी जी कुबेराची राजधानी आहे ती राजधानी शोधायला तुला अवघड जाणार नाही. त्याच्यामुळं तू तिथे तिच्याकडे म्हणजे त्याच्या मागे तू जातो, तुझा पथदर्शक आहे. आता तू जेव्हा पुढे जाशील, रेवा नदीच्या पुढे जाशील तेव्हा तुला उज्जैनी नगरी लागेल. आता म्हणजे इतकं हुबेहूब वर्णन केलेलं आहे त्यांनी का तुम्हाला म्हणजे खरा घडलेला हे आहे का. त्यांनी काही ठिकाणी एका ठिकाणी सांगितलं आहे का तुला आता थोडंसं मेघा, तुला आता उजवीकडे थोडंसं वळावं लागेल. तर त्या एक भावे म्हणून पुण्याचेच होते डॉक्टर भावे, त्यांनी स्वतःचं विमान घेऊन कालिदासांनी ज्याप्रमाणे मार्गक्रमण सांगितलेलं आहे त्याप्रमाणे ते विमानाने गेले. तर ज्या ठिकाणी त्यांनी सांगितलं होतं कालिदासांनी का तुला आता किंचित इतक्या अंश म्हणजे असं थोडंसं वळावं लागेल उजवीकडे, त्याप्रमाणे त्यांना खरोखर वळावं लागलं. म्हणजे ह्याच्यावरनं कालिदासांचा अभ्यास, त्यावेळी तर GPS वगैरे काहीही प्रकार नव्हते, तरीही त्यांचा अभ्यास हा किती दांडगा होता का त्यांना सगळ्या कुठल्या मार्गातल्या खाणाखुणा, डावीकडे उजवीकडे हे सगळ्या गोष्टी माहिती होत्या. आणि त्यांनी त्याप्रमाणे वर्णन केलं आणि मेघाला त्याप्रमाणे सूचना दिल्या का तुला आता थोडंसं रेवा नदीच्या पुढे जाशील तेव्हा थोडंसं वाकडी वाट करायला लागली तरी चालेल, पण एक उज्जैनी नगरी लागेल आणि त्या उज्जैनी नगरीमध्ये तू अवश्य थोडा वेळ थांब, म्हणजे तिथे वेळ घालव. तर आणि जर समजा तू दिवसा पोचलास तर तू तिथे स्थातव्य म्हणजे थांब तिथे
तिष्ठत राहा थोडा वेळ. मग तिष्ठत राहा कशासाठी, तर उज्जैनी नगरीचं जे महत्त्व किंवा हे आहे ते कालिदासाची अतिशय आवडती नगरी आहे उज्जैनी. आणि असं म्हणतात का जे काही पुण्यवान लोक होते, ज्यांचं पुण्य घेऊन ते स्वर्गात गेले, त्या लोकांना आता पुण्य संपल्यानंतर खाली यावं लागतं. हा एक आपल्याकडे हे आहे, समज आहे किंवा आपल्याकडे तशी भावना आहे का पुण्य संपलं का पुन्हा जन्म घ्यावा लागतो, स्वर्गातून खाली यावं लागतं. तर मग त्या पुण्यवान लोकांनी काय केलं का इंद्राला ते राहिलेलं जे पुण्य आहे ते त्यांना दिलं आणि आम्हाला एक पुण्यनगरीसारखं आम्हाला चांगलं पृथ्वी तलावरती गाव दे. मग त्या सगळ्यांचं पुण्य घेऊन इंद्राने उज्जैनी नगरी ही त्या खाली पृथ्वी तलावरती निर्माण केली. आणि उज्जैनी म्हणजेच अवंतिका, आपण जे 7 नगरी जे आपण म्हणतो प्रातःस्मरणामध्ये जे म्हणतो काशिकांची अवंतिका, तर त्यातली अवंतिका ही उज्जैनी नगरीचं नाव आहे. तर उज्जैनी नगरीच्या ह्याच्यामध्ये तिथले जे आहे ते अतिशय देखणी आणि सुंदर नगरी आहे. कालिदासांनी त्या काळी वर्णन केलेलं आहे. आणि त्या तिथले जे लोक आहेत ते अतिशय म्हणजे विलासी, चांगले आणि खूपच म्हणजे चांगले लोक, पुण्यवान लोक आहेत. आणि तिथले जे लोक आहेत ते जरारहित म्हणजे म्हातारे नाही आहेत. आणि ते कोविद हे आहेत म्हणजे ते उदयनराजाच्या आणि वासवदत्ताच्या अशा त्या कथा सांगतात वगैरे असे. म्हणजे तिथले जे लोक आहेत ते अतिशय विलासी आणि चांगले आहेत असं आहे. आता विलासी म्हणजे ह्यावेळी सगळ्यात वाईटच अर्थ घ्यायचा असं नाही आहे, तर चांगले लोक तिथले आहेत. आणि मग त्या क्षिप्रा नदीचा वारा कसा आहे, तर अतिशय शीतल आणि छान वारा आहे. आणि त्याच्यात आपल्याला तिथे महत्त्वाचं म्हणजे तिथे महाकालेश्वर मंदिर आहे. आणि त्या महाकालेश्वर मंदिराच्या ठिकाणी तू तिथे संध्याकाळी तिथे थांब. आणि तिथे त्या महाकालेश्वरच्या मंदिरामध्ये जेव्हा नगारा वाजतो त्यावेळी तुझा तू गडगडाट करून तुझी तू उपस्थिती शंकराला दाखवून दे. आणि मग तुझा जो आकार आहे तो विशालकाय आकार आहे. आणि शंकराला कसं आहे का एकतर ते चर्म म्हणजे हे कातड्याचे जे वस्त्र घालतात त्याच्यामध्ये त्याला वेगवेगळ्या प्रकारचे कातड्यांचे, वाघाचे वगैरे हे जे कातडे आहेत त्या शंकराला आवडतात. परंतु त्याला हत्तीचं कातडं जे आहे ते जास्त प्रिय आहे. आणि हत्तीच्या कातड्यासाठी जे आहे ते त्यातल्या त्यात हत्तीचं कातडं आणि त्या तुझ्या ढगाच्या म्हणजे मेघाला जी किनार लाभलेली आहे सूर्यकिरणाच्यामुळं, त्यामुळं ते एक रक्तवर्ण असं हत्तीचं कातडं शिवानी पांघरलंय असा त्याचा काहीतरी भास होईल अशा पद्धतीचं त्यांनी वर्णन केलेलं आहे कालिदासांनी. आणि अशा ठिकाणी तू जेव्हा तिथे नगारे वाजतील, सगळे हे करतील, आरती करतील, त्यावेळी तू पण गडगडाट कर आणि तुझी उपस्थिती दाखव. आणि तिथे जे लोक आहेत जे आरतीसाठी जमलेले आहेत त्यांच्यावरती वृष्टी कर. मग त्यावेळी त्यांना सगळ्यांना आनंद होईल. आपल्यालाही पहिला पाऊस वगैरे जेव्हा येतो तेव्हा आनंद होतो, तशाच प्रकारे त्यांनाही आनंद होईल आणि शंकराला पण तुझी उपस्थिती जाणवेल. आणि उज्जैनीच्या नगरीतल्या ज्या गच्ची वगैरे ज्या आहेत त्या तू अवश्य पहा. कारण तिथल्या ज्या नवपरिणिता ज्या असतात त्या पायाला एक आलता म्हणून प्रकार असतो, लाल रंगाचा मेहंदीसारखा प्रकार असतो, त्या आलता लावलेल्या असतात. आणि त्या इकडून तिकडे जेव्हा धावतात तेव्हा सगळ्या गच्चीवरती आलत्याचा रंग लागलेला आहे. आणि तू ते सगळं एक उज्जैनी नगरीतल्या घरांची शोभा पहा. त्याच्यानंतर सगळं असं हे पहा. आणि ते नागार्जुन जे आपण हत्तीच्या कातड्यासारखं जे आहे वस्त्र नेसल्यासारखं जे तुझं रूप राहील ते शंकराला विशेष करून आवडेल तुझं हे रूप. आणि त्याप्रमाणे तू त्या मंदिरावरती असं ढगांनी वेष्टन केल्यासारखं कर. आणि मग तिथे तू उज्जैनीला संध्याकाळची वेळ तिथे घालव. म्हणजे उज्जैनीचं वर्णन इतकं सुरेख केलेलं आहे. आणि त्या तिथे तू थांब. मग त्याच्यानंतर मग तुला गंभीरा नदी लागेल. मग तिथलं जे तळ आहे त्या नदीचा जो तळ आहे तो इतका नितळ आहे
का तू तिथे खाली नको उतरू. खाली उतरलास तर पाणी प्यायला तर पाणी गढूळ झाल्यासारखं दिसेल. त्याच्यामुळं तू प्रतिबिंबच फक्त त्याच्यात हे कर, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि चक्रवाक पक्षी किंवा हे जे असतात हे कसे जोडीने राहतात ना, तर त्याप्रमाणे मग सगळ्या त्यांचे जे हे आहेत देवता पण सगळ्या ज्या जोडीच्या आहेत तेच आहेत. फक्त त्यांच्या वर्णनामध्ये कार्तिकेयाचा जो उल्लेख आलेला आहे, कार्तिकेय तेवढा अविवाहित आहे, म्हणजे एकटा आहे. त्याच्यानंतर चर्मणवती नदी लागेल तुला पुढे. चर्मणवती नगरीमध्ये रंतीदेव म्हणून एक स्वामी होऊन गेले. तर त्यांनी खूप यज्ञ केले आणि यज्ञात बली जे घातले ते बली जे आहेत ते म्हणजे पशूंचे जे बळी होते ते हे केल्यानंतर ते कातडे जे आहेत ते असे टांगले गेलेत आणि त्याचे जे रक्ताचे थेंब आहेत त्याच्यामुळे ती नदी ही लाल दिसते. त्या नदीचं पाणी जे आहे ते लाल दिसतं. त्याच्या पुढे जाशील तेव्हा मग तुला गंगा नदी लागेल. आणि गंगा नदीच्या तिथे काय होईल, तू जेव्हा पाणी प्यायला खाली उतरशील तेव्हा लोकांना काय वाटेल का अरे गंगा यमुनेचा संगम झाला का इथे. कारण यमुनेचं पाणी हे काळसर आहे आणि गंगेचं पाणी हे नितळ आहे. पण लोकांच्या लक्षात नाही येणार का हा मेघ उतरलेला आहे म्हणून. पण त्यावेळी तुला लोकांना असं वाटेल का गंगा यमुनेचा संगमच झालेला आहे का काय. आणि सरस्वती तर कालिदासांची सरस्वती ही तर तिथे प्रतिभावान आहेच आहे. त्याच्यानंतर मग तुला पुढे जाशील तेव्हा मग तुला कैलास पर्वत लागेल. आणि कैलास पर्वतावरती जेव्हा तू जाशील तेव्हा काय वाटेल लोकांना का काळं काळं जे आहे ते शंकराच्या नंदीने तर माती उकरली नाही म्हणून इथे काळं काळं सगळं पडलेलं आहे का काय, असं सगळं लोकांना वाटेल. आणि मग नंतर मग जाशील पुढे मग तिथे अलकानगरी लागेल. आता इथपर्यंतचे जे वर्णन होतं हे पूर्व मेघातलं वर्णन आहे. म्हणजे ह्याचे खंडकाव्याचे 2 भाग केलेत, पूर्व मेघ आणि उत्तर मेघ. आता हे पूर्व मेघातलं वर्णन जे आहे ते खरोखर आपला जो भूगोल आहे भारताचा त्याप्रमाणे सगळ्या गावांचे वर्णन, नावं वगैरे सगळं आपल्याकडचं आहे. अलकानगरी पुढे जी आहे कुबेराची राजधानी ही काल्पनिक आहे. पण काल्पनिक जरी असली तरी त्यांनी इतकं काही सुंदर वर्णन केलं आहे का कुबेराचीच राजधानी. त्याच्यामुळं मग तिथे काय पायऱ्या कशाच्या आहेत तर पाचूच्या आहेत, मोत्यांच्या माळा आहेत. असं इतकं सुंदर वरतून सारस पक्षी जेव्हा उडतात त्यावेळी ते इतके रांगेने छान उडतात का तोरण जणू काही लटकते असं आभाळामध्ये असं वाटतं. आणि मग नंतर मग यक्षिण जी आहे त्याची बायको ती वाट बघून थकलेली असेल. ती खरं तर खूप सुंदर आहे परंतु ह्या विरहाच्या काळामध्ये ती खूप थकलेली आहे आणि दमलेली आहे किंवा अशी म्हणजे विरहाने ती सुकून गेली आहे. नाहीतर ती अतिशय देखणी आहे. आता त्यामध्ये पण कालिदासाची चातुर्य कसं आहे का मेघाला तो यक्ष म्हणतो भाऊ म्हणतो. भाऊ ह्याच्यासाठी का तू वहिनीला भेट. म्हणजे मेघाला ते पुरुष रूप दिलेलं आहे आणि तू तुझ्या वहिनीला भेट. आणि वहिनी कशी आहे तर पतिव्रता आहे. म्हणजे त्याने चातुर्य आपलं अशा पद्धतीने पण वापरलेलं आहे कालिदासांनी. आणि त्यानंतर मग जेव्हा तो पुढे जात म्हणजे हे अलकानगरीत जाशील मेघाला म्हणतात तर तो एकदम तिथे गडगडाट करू नको, ती घाबरेल. आणि तिथे मी नसल्यामुळं ती एकटीच आहे आणि तू तिथे सावकाश जा. आणि एकदम तू तिथे घरामध्ये किंवा घराच्या ह्याच्यात प्रवेश करू नको म्हणजे अंगणात वगैरे. कारण वरती मेघच आहे त्याच्यामुळं तो घरामध्ये तर जाऊ शकत नाही. घराच्या वर नको प्रवेश करू, बाजूला थांब. आधी तुझं आल्याची वर्दी दे आणि नंतर मग तिथे तिला म्हणजे काय निरोप द्यायचा आहे तो दे. अशा पद्धतीने ते इतके सांगतात. आणि त्याच्या पत्नीचं तर इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे का ती किती सुंदर आहे, किती तिथं. आणि पण ती सुकलेली आहे. सुकलेली कशामुळं तर कमळाचं जसं आहे. आता कमळ हे 2 प्रकारचे असतात, एक श्वेतकमळ आणि एक लाल कमळ. तर लाल कमळ हे सूर्य विकसित असतं. सूर्य जेव्हा उजाडतो
त्यावेळी ते लाल कमळ उमलतं आणि श्वेतकमल जे असतं, पांढरं कमळ, हे संध्याकाळी चंद्रविकासी असतं. चंद्र जेव्हा उगवतो तेव्हा ते पांढरं कमळ उगवतं. त्याच्यामुळं काय असतं का, हे ही जी आहे माझी बायको यक्षण जी आहे ती कशी आहे, तर ती सध्या सुकलेली आहे कमळाच्या प्रमाणे. आणि जेव्हा उद्याला सूर्य उगवेल त्यावेळी ती एकदम परत ताजेतवानी होईल, व्यवस्थित होईल. पण थकलेली आहे, श्रांत झालेली आहे ती. आणि तू तिला एकदम कडकडाट करून, गडगडाट करून तू तिला भीती दाखवू नको. तुला जो निरोप द्यायचा आहे तो सावकाश दे, अशा पद्धतीने. आणि मग तिच्या यक्षाच्या घराचं वर्णन अतिशय सुंदर करतो. आणि हे सगळं म्हणजे इतकं छान वर्णन आहे का ह्याच्यात आपल्याला असं वाटतं का आपण मेघाच्या बरोबर प्रवास करत आहोत. आणि कश्चन ह्याच्यामुळं काय, यक्षाला नाव न दिलेलं असल्यामुळं तो यक्ष म्हणजे आपणच आहोत आणि मेघाच्या बरोबर आपण प्रवास करत आहोत, असं एक त्यांनी कल्पनाविलास मांडलेला आहे आणि अतिशय सुंदर असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. तर मेघदूतम हे अवश्य सगळ्यांनी वाचा. आणि मला जेव्हा अभ्यास करायला मिळाला तेव्हा मला फारच आनंद झाला ह्या मेघदूतमचा. मागे एकदा मी मेडिसनला असताना अमेरिकेत होते त्यावेळी शिरवाडकरांचं मेघदूत मला वाचायला मिळालं. तर वेड्यासारखं मी हाताने लिहून काढलं. ते सगळे श्लोक जे आहेत त्यांनी भाषांतरित केलेले आहेत ते अगदी लिहून काढले. तर सगळ्यांनी अगदी अवश्य वाचा. आणि रसग्रहण जर तसं स्वानंद पुंडांचं रसग्रहण पण चांगलं आहे, खूपच छान आहे त्यांचं, तर ते ऐकायला हरकत नाही. अशा म्हणजे त्यांचे अजून बरेच काव्य आहेत, पण आज मेघदूतमचा थोडासा भाग सांगण्याचा प्रयत्न केला. आणि या निमित्ताने त्यांना श्रद्धांजली. धन्यवाद. आषाढ शुक्ल प्रथम दिवस आपण म्हणतो